साधारण 23 एप्रिलला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना एक कॉल येतो। त्यामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या फार्म हाऊसवर ईडीची धाड पडणार असल्याचं सांगते आणि पुढे सिनेमालाही लाजवेल अशी खंडणी प्रकरणाची सुरुवात होते। नाशिकमध्ये नुकतंच पोलिसांनी छगन भुजबळांना खंडणी मागणाऱ्या एकाला अटक केली आहे। या व्यक्तीने वेळोवेळी यंत्रणेला फिरवलं आणि अखेर तोच ट्रॅप झाला। त्याने भुजबळांना पहिला कॉल केला तेव्हा तुमच्या त्र्यंबकेश्वर फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याचं सांगितलं। मी त्या पथकात आहे आणि तुम्हाला मदतही करेल, पण त्या बदल्यात मला 1,60,00,000 रुपये द्या अशी मागणीही केली। त्यानंतर भुजबळांनी तात्काळ पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं। तिथे प्लॅन ठरला आणि एक एक गोष्ट घडण्यास सुरुवात झाली। आता भुजबळ यांनी हा फोन त्यांच्या स्वीय सहाय्यक असलेले संतोष गायकवाड यांना डायव्हर्ट केला आणि पुढचे जे सगळे संवाद आहेत ते तो संशयित आरोपी आणि गायकवाड यांच्यामध्ये झाले। गायकवाडांनी आरोपीला आम्ही सिरियसली घेतो म्हणून पैसे कमी करण्याची विनंती सुद्धा केली। म्हणजे 1,60,00,000पासून 1 कोटीपर्यंत ही खंडणीची रक्कम आणली। त्यानंतर 2 मे रोजी पुन्हा एकदा कॉल झाला। पण हा स्मार्ट आरोपीना प्रत्येक वेळी हॉटेलवाले, ट्रक ड्रायव्हर यांचे फोन वापरत होता। मागचे 4 दिवस सलग कॉल येत होते। इकडे पैसे घेऊन जाणारे लोक ठरवण्यात आले, अर्थात त्यामध्ये पोलीस होते। 2 मोटारसायकलवरती साध्या वेशातले पोलीस निघाले। सुरुवातीला त्याने गुजरातच्या धरमपूर इथे पैसे घेऊन या असं म्हटलं। तिथे सुद्धा ते गेले, पण त्याने ती फक्त ट्रायल घेतली आणि पकडण्याचा डाव अखेर फसला। त्यानंतर अखेर नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या करंजळी गावामध्ये त्यांनी पैसे देण्यासाठी बोलवलं। पोलिसांच्या अलगद सापळ्यामध्ये तो तिथेच ट्रॅप झाला। चला तर बघूया कोण आहे आरोपी राहुल भुसारे। राहुल भुसारे हा BSc शिकलेला आहे, करंजळी गावचा रहिवासी आहे। त्याला कोणतीही नोकरी नाही। कमीत कमी कष्टात श्रीमंत व्हायचं स्वप्न बघणारा राहुल फक्त 23 वर्षांचा आहे। वेबसिरीज आणि सोशल मीडिया बघून त्याने हा प्लॅन आखला आणि अखेर तो आता नाशिक पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देऊ, पण त्यासाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।